आपले आयुष्य जगताना बरेच असे संकट येतात, पण त्या संकटांना तोंड देऊन खडतर प्रवास हा आपणच करावा लागतो. दुसरे फक्त आपल्याला सजेशन देतात, असं करा तसं करा, आणि नाव पण ठेवतात, ती अशीच आहे, तो तसाच आहे, ते आमकीच आहे, ती ढमकीच आहे. पण ते ऐकून आपण थांबायचं नाही. आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण करायचं, आहे की नाही. एक्झाम्पल देते, समुद्र आहे, किती मोठा आहे समुद्र, आहे ना, पण त्याच्यामध्ये लोक घाण कचरा सर्व जे काही टाकाऊ आहे ते त्याच्यात टाकतात, पण तो समुद्र पोटात घेतो का? नाही. लाटांद्वारे तो केर कचरा बाहेर फेकून देतो, आहे ना. आणि नंतर संत लाटा चालतात, बघा तुम्ही, फास्ट लाटामध्ये सर्व केर कचरा बाहेर फेकून देतो, पण तो पोटात घेत नाही. तसं प्रत्येक गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलंच तर जगणं मुश्किल होऊन जाईल. तेव्हा जगताना असे जगा, कितीही खडतर प्रवास असू द्या, स्वतःची हिंमत कमी नाही झाली पाहिजे. लोक आहेत हिंमत कमी करायलाच आहेत, परत तेच बोलतात, हे असे झाले, ते तसे झाले, त्यांना काही गरज नाही, आमकं नाही. हो, जसा पुढचा व्यक्ती आहे तसंच आपण वागलं पाहिजे, हे की नाही. पण हे लक्ष नाही देत बसायचं, तो काय म्हणतो, हा काय म्हणतो, ही काय म्हणते. आपल्याला योग्य काय वाटतं आणि आपल्यासाठी योग्य काय आहे, हाच पहिला विचार करायचा, बरोबर ना. आणि असं मी नेहमीच देत राहणार आहे. आता लाईव्ह पण घेणार आहे.